हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळ कोणत्या वाटेवर याबाबत संभ्रम। भुजबळांच्या वक्तव्यामुळे महायुतीला त्रास। भुजबळांनी भूमिका स्पष्ट करावी। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची मागणी। मी नाराज नाही, लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात। पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। भुजबळांच्या राज्यसभेचं काय घेऊन बसला। 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराजय होईल, महायुतीचे 45 उमेदवार निवडून येतील, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बाल हक्क न्यायमंडळाकडून परवानगी। उद्या 2 तास चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी। भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही, हे दुर्दैव। महाडमध्ये आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर हसन मुश्रीफांची टीका। आव्हाडांवर टीका करा पण मनुस्मृतीही जाळा, छगन भुजबळांचा मुश्रीफांना प्रत्युत्तर। हसन मुश्रीफांनी मनुस्मृती जाळून पुरोगामित्व दाखवावं, जितेंद्र आव्हाडांचं मुश्रीफांना आव्हान। 20 तारखेच्या ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची राज्य निवडणूक आयोगाकडून तपासणी। अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला। आशिष शेलारांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल। उद्धव ठाकरेंवर कायद्याने योग्य ती कारवाई होणार, आशिष शेलारांची तक्रार योग्यच, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सरकारचा गुलाम, आशिष शेलारांच्या तक्रारीची आयोगाने दखल घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांचा हल्लाबोल। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर। बोलायला नाही, कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते, ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। विठ्ठल मंदिरातील तळघरात 15व्या शतकातील विष्णूच्या 2 तर महिषासूर मर्दिनीची 1 मूर्ती सापडली। तसंच पुरातन पादुका, जुनी नाणीही सापडल्याची पुरातन विभागाची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।